रतन टाटांची ही नॅनो कार एका छोट्याशा चुकीमुळे फ्लॉप झाली. पण ती चूक नक्की काय होती? तर ही गोष्ट आहे 2008ची. रतन टाटांनी एकदा एका कुटुंबाला बाईकवर पावसात भिजत जाताना पाहिलं. त्याच वेळेस टाटांनी ठरवलं की एका मध्यमवर्गीय माणसाला बाईकच्या किमतीत एक कार बनवून द्यायची. त्यानंतर टाटांनी अनाऊन्स केलं की ते 1 लाखात देशातील सर्वात स्वस्त गाडी बनवणार आहेत आणि त्याने ती बनवली सुद्धा. पण ही गाडी पुढे जाऊन फ्लॉप झाली आणि याचं सर्वात मोठं कारण होतं तिचं मार्केटिंग. नॅनोला जगातील सर्वात स्वस्त कार म्हणून प्रमोट केलं गेलं. भारतात गाडी घेणं म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल मानलं जातं. त्यामुळे लोकांना सर्वात स्वस्त गाडीचा मालक हा टॅग लावून घ्यायचा नव्हता. त्यामुळे ज्या मध्यमवर्गीय लोकांसाठी ही गाडी बनवली होती त्यांनीच तिला नापसंत केलं. यानंतर स्वतः रतन टाटांनी मान्य केलं होतं की नॅनोला स्वस्त कार म्हणणं ही त्यांची सर्वात मोठी चूक होती. तुम्हाला काय वाटते? ही कार सामान्य माणसांसाठी खरंच चांगला ऑप्शन होती का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय क्रिकेट एवढ्या गरिबीतून इतकं श्रीमंत कसं झालं हे पाहणार आहोत. त्यासाठी आत्ताच पेजला फॉलो करून ठेवा.